Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. जालना जिल्हा सध्या दुष्काळाच्या झळा सोसत आहे। अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीचा प्रचारही जोरात सुरू आहे। मात्र या प्रचारामध्ये राजकीय नेते आहेत, उमेदवार आहेत, हे आपल्या प्रचारामध्ये दुष्काळाचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे हा मांडत नाहीये। त्यामुळे सर्वसामान्य मतदार असेल किंवा शेतकरी असेल यांच्यामध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत इथे काही शेतकरी बांधव आहेत, आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। दादा, काय वाटतं, राजकीय नेते त्यांच्या प्रचारामध्ये दुष्काळाचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे हा मांडत नाहीये, काय भावना आहे? हो साहेब, शेतकऱ्याचे म्हणजे एवढी दुष्काळाची तीव्र परिस्थिती आहे। पाणी टंचाई आहे, चारा टंचाई आहे, शेतीमालाला भाव नाही आणि अत्यंत दुरावस्था शेतकऱ्याची असतानासुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीच बोलत नाही। असं का होतं? शेतकऱ्यांची बाजू तर निवडणुकीच्या अगोदरसुद्धा बरेच सरकार शेतकऱ्याचे हे प्रश्न सोडू, ते सोडू, अमुक करू, तमुक करू, आणि प्रत्यक्ष अंमलबजावण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस अंमलबजावणी अशी होत नाही, इच्छा असूनही होत नाही। असं का होतं? हे सगळं पाहिल्यानंतर महाभारतातील तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेला। भर दरबारात द्रौपदीचंही वस्त्रहरण होत होतं असंच, आणि पाहत होते द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, विदुर, धृतराष्ट्र, भीम, अर्जुन, अनेक रथी आणि महारथी। सगळ्यांना वाटत होतं की योग्य नाही, हे थांबलं पाहिजे, थांबवलं पाहिजे। थांबवण्याची इच्छा होती, थांबवण्याचं बाहूमध्ये बळही होतं, पण ते थांबवू शकत नव्हते, कारण ते विवश होते, ते हताश होते, ते एका भ्रष्ट व्यवस्थेचे बळी ठरलेले महारथी होते। कुणी या व्यवस्थेचं मीठ खाल्लं होतं, कुणी वचनात अडकलं होतं, कुणी दुबळं होतं, कोणी या व्यवस्थेच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलं होतं, कुणी स्वार्थानं आंधळं झालं होतं, तर कुणी दुतामध्ये हरलं होतं। ह्याच व्यवस्थेचा बळी ठरला होता वीर अभिमन्यू यांचा चक्रव्यूहात सापडून घायाळ आणि विव्हल अवस्थेत लाथा मारल्या होत्या जयद्रथानं आणि अपमानित केलं होतं दुर्योधनानं। आणि मग मात्र अर्जुनानंही केली होती प्रतिज्ञा की दिवस माळवण्याच्या आज जयद्रथाचा वध करीन, नाहीतर मी तरी अग्नीत प्रवेश करीन। द्रौपदीची प्रार्थना, अर्जुनाची प्रतिज्ञा, आणि मग धावून आले होते श्रीकृष्ण हातामध्ये वस्त्र आणि सुदर्शन चक्र घेऊन, लज्जा रक्षणार्थ एका स्त्रीची आणि प्रतिज्ञा पूर्णत्वाला नेण्यासाठी एका प्रतिज्ञा वीराची, आणि उलथून टाकली होती भ्रष्ट सत्ता आणि भ्रष्ट व्यवस्था, आणि केली होती न्यायाची आणि धर्माच्या राज्याची प्रतिस्थापना। आणि या प्रसंगी आमच्या सर्व मतदाराला सुद्धा कृष्णाच्या भूमिकेमध्ये येऊन या मतदाराच्या पेटीमधून हे सगळं अन्यायाच्या विरोधात रान उठून पेटून, आणि खऱ्या अर्थानं सरकार कोणतं आहे, मी कोणत्या कोणत्या सरकारच्या विरोधात, कोणत्या नेत्याच्या विरोधात बोलणार नाही, फक्त वाईट प्रवृत्तीच्या विरोधात या ठिकाणी माझं मत आहे। म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा दुरितांचे तिमिर जावो किंवा जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पर मैत्र जीवांचं, हीच माझी इच्छा आहे। आणि सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे, कारण शेतकरी हाच कणा आहे। शेतकऱ्यांनी जर अन्न नाही पिकवलं तर कोण कसं खाणार, जग कसं, म्हणजे जगणार कसं, याची जाणीव ही प्रत्येक धोरणकर्त्यांना, धोरणं राबवणाऱ्यांना आणि प्रसारमाध्यमांना सुद्धा या ठिकाणी असली पाहिजे। आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे शासनाच्या दरबारी नेले पाहिजे। काय वाटतं तुम्हाला, राजकीय नेते जे आहेत ते आपल्या प्रचारामध्ये दुष्काळाचा मुद्दा घेत नाहीये, नेमकी काय भूमिका असणार आहे शेतकऱ्यांची? शेतकऱ्यांनी आतापर्यंत शासनाने शेतकऱ्याला जे आश्वासन दिले होते की आम्ही गेल्या मागच्या 10 वर्षापासून रनिंग सरकारला दिलेली होती, त्यांनी त्यावेळेसच सांगितलं होतं की आम्ही उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुप्पट हमी भाव द्यायचा प्रयत्न करू। पण 10 वर्षाचे जे भाव होते तेच आज 2024ला सुद्धा तेच भाव आहे बाजारामध्ये, त्याच्यात काही बदल नाही। खत औषधाचे भाव मात्र दुप्पट झाले, पण शेतकऱ्याचं याच्यातच कंबरडं मोडल्यामुळं शेतकरी आज परिस्थितीने बेकार परिस्थिती आलेली। आज फक्त ह्या हंगामामध्ये तर हरभरे फक्त जेवढे पेरले तेवढेच झाले, मग आता याला किती भाव पाहिजे आणि किती नाही हे सरकारने ठरवायला पाहिजे। मात्र सरकार शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत नाहीये, दुष्काळाचा प्रचार करत नाहीये। शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय असणार आहे, शेतकऱ्यांची भूमिका काय? शेतकऱ्यांनी आता ह्या मतदानामध्ये शेतकऱ्यांनी त्याच्या प्रश्नाशी जे संबंधित राजकारणी बोलतील, त्याचा विषय मांडतील, अशाच लोकांना निवडून देण्याचा प्रयत्न करावा। प्रस्थापित राजकारण्याला भूलथापाला बळी न पडता शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलणाऱ्याच कॅन्डिडेटला मतदान करण्यात यावं। दादा, काय वाटतं, काय म्हणणं आहे आपलं, काय प्रतिक्रिया काय? शेतकऱ्यांच्या बाबतीत तर सध्या प्रचारामध्ये कोणीही काही बोलत नाही। खरं म्हणजे जालना जिल्हा हा दुष्काळी भाग असल्यानं इथं आता गावोगाव पाणी टंचाई, पिण्याच्या पाण्याचेही प्रश्न आहे, आणि बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याची पूर्तता शासनानं अद्यापपर्यंत केलेली नाही। वेगवेगळे अनुदानं आणि शेतकऱ्यांना मदत, मागच्या वर्षीचं आमचं जे दुष्काळी अनुदान होतं किंवा अतिवृष्टीची मदत होती ती पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप शासनानं दिलेली नाही। खरं म्हणजे शासनानं आदेश दिलेत, शेतकऱ्यांच्या रकमाही जवळपास बऱ्याच लोकांच्या काही खात्यांवर जमा झाल्यात, काहींच्या नाही झाल्या,
प्रशासनही या बाबतीत कुठंतरी कामामध्ये दिरंगाई करतं असंही वाटतं. शासन तर शासनाच्या पद्धतीनं सर्वतोपरीनं मदत करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांसाठी करतं आहे. मात्र या ठिकाणी कुठंतरी प्रशासन म्हणा किंवा शासनातील काही लोक म्हणा ही कामामध्ये थोडी कुचराई करत असल्यामुळं या शेतकऱ्यांना शासनाची मदत पोहोचत नाही. हा एक दुर्दैवी भाग आहे. प्रचाराचं म्हणत असाल तर प्रचाराच्या फेरीमध्ये शासन काय आणि राज्यकर्ते तर कुठलाही राज्यकर्ता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अद्याप तरी बोलताना दिसत नाही. मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची भूमिका काय असणार आता? शेतकरी आता प्रत्येक पक्षाने ज्यांचे जाहीरनामे जाहीर केलेले आहेत त्यामध्ये शेतीवर आणि शेतकऱ्यांवर जर काही असेल आश्वासनं तर त्याचा अभ्यास करून सनी शेतकरी मतदान करणार आहे. कारण शेतकरी आता हुशार झालाय. आणि बाबा काय वाटतं आपल्याला? यांनी सांगितलं की शेतकऱ्यांपर्यंत अद्यापपर्यंत कुठली मदत पोहोचलेली नाही आहे. राज्यकर्ते असतील, राजकीय नेते असतील, हे शेतकऱ्यांच्या बांधावर येत नाही आहे. जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळीचं संकट आहे, अवकाळी पाऊस देखील झालेला आहे, गारपीट झालेली आहे. काय भावना आहे? गारपीट तर आता काल परवा बी झाली ना, तर कोणताही एखादा अधिकारी आला नाही. सरकारनं सांगितलं नाही की तुम्ही जा पंचनामे करा. आता फळबागाचं यावर्षी इतकं नुकसान झालं आता या 2 रोजात, तरी कोणताच अधिकारी येऊन फिरकला सुद्धा नाही. नुसतं मतदानाच्या सर्वे करायला येतात, मात्र काय चाललं काय नाही याच्यासाठी येतात, येऊ बसतात. आणि सरकारचं तर नुसतं फोडाफोडीतच ध्यान आहे, मतदानाचं ध्यान नाही. आणि कशात नाही, तो तिकडे गेला, ह्यो इकडे गेला, याच्यात म्हणजे ह्यो कसा आपल्या पक्षात येईल याच्यातच ध्यान चालू आहे. शेतकऱ्यावर तर कोणीच बोलत नाही. गॅसचे भाव पाहिले ना, का वाढले मोदीने आणि आता कमी केले. याच्या पुढं चॉकलेट देते फक्त, ते मतदान झालं की उजूक जाशाल तसंच करते. प्रत्येक पक्षाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे, मात्र प्रत्येक जण बोलत आहे की आम्ही शेतकऱ्यांना अशी मदत करू तशी मदत करू. मात्र कोणाच्याही प्रचारामध्ये दुष्काळाचा मुद्दा नाहीच आहे बिलकुल. दुष्काळात आता नाही, पण ते फक्त मतदानापुरतंच आश्वासन देते. मतदान संपलं की आश्वासन नाही, उरफाट भाव वाढते. DAPचे किती भाव झाले, युरियाचे भाव वाढले, सगळेच भाव वाढले ना. आणि सोयाबीनचे भाव तर गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. यंदा 4,000च्या वर सोयाबीनच आहे ना. कापूस गेल्या वर्षी तरी 7-8 हजार लोक विकला, या वर्षी तर 6 हजार विकायला लागला. आणि शेतकऱ्यावर कुठं ध्यान आहे सरकारचं? हे सरकार फक्त फोडण भ्रष्ट झालं म्हणते आणि तेच त्याच्यात घेऊन त्याला उमेदवारी देऊ राहिले, दुसरं काय करू राहिले. मग आता अशा परिस्थितीत नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं काय? शेतकऱ्यांना काय वाटतं? कोणाला मतदान देणार आहे शेतकरी? आता कॅन्डिडेट पाहून मतदान करते. सर्व विचार करून लोक, गावातले लोक विचार करते सगळे की आपल्याला कोणता चालतो. असं जर कॅन्डिडेट एखादा चांगला असलं त्या कॅन्डिडेटला मतदान करू शकते ते. जिल्ह्याचं पाण्याचं नियोजन कसं आहे? गावातलं पाण्याचं नियोजन कसं आहे तुमचं? गावाला पाणी येतं, हप्त्यातून एकदा येतं. पाणी नाही, प्यायला पाणी नाही, जनावराला प्यायला पाणी नाही, पतळे आटले चढत. त्याच्यामुळं ते पाण्यावर लक्ष द्यायलाच पाहिजे. पण आता त्याच्या निवडणुकीत ते गुंतलेले, पाण्यावर कुठं लक्ष देणार? एकंदरीत आपण जर पाहिलं तर बळीराजा त्रस्त आणि राजकीय नेते मस्त अशी परिस्थिती जालन्यात पाहायला मिळते. तर आता काय वाटतं तुम्हाला या माझ्या बोलण्यावर? तुमचं हे बरोबर आहे, पण राजकीय लोक कोणी शेतकऱ्याची बाजू मांडत नाही आणि शेतकऱ्याचे कोणीच काही मनावर घेत नाही. समज दुष्काळी आहे, सगळे पाठीमागचे अनुदान दिलं नाही, कुठंच काही नाही. शेतकऱ्याशी कोणीच काही कनवाळा घेत नाही, असं एक थोडं हे. कोणाच्याही प्रचारामध्ये दुष्काळाचा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. जालना जिल्हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. यंदा पाण्याचंही संकट आहे, चाऱ्याचं संकट आहे, चारा टंचाई आहे. मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची भावना काय? शेतकऱ्याची अशी भावना राहील आता, जे शेतकऱ्याची बाजू मांडतील, जे शेतकऱ्याशी काहीतरी कनवाळा घेतील, त्याचा विचार करून शेतकरी मतदान करतील. एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे जे चित्र आहे हे जालना जिल्हाभरात पाहायला मिळतं आहे. जालना जिल्हाभरातला जो शेतकरी आहे, शेतकरी राजा आहे, हा यांच्यामध्ये प्रचंड संताप पाहायला मिळतो आहे. कारण जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळाच्या झळात जिल्हा सोसत आहे आणि अशा परिस्थितीत राजकीय नेते जे आहेत ते प्रचारात मस्त आहेत आणि बळीराजा त्रस्त आहे, अशी परिस्थिती जालन्यात पाहायला मिळते. त्यामुळे जो नेता आमच्या दुष्काळाबद्दल बोलेल, पाणी टंचाईबद्दल बोलेल, त्याला बळीराजा मतदान करेल किंवा मतदानाचा आपला हक्क बजावेल, अशी प्रतिक्रिया जालन्यातल्या या रेवगाव गावातील शेतकरी बांधवांनी